आज आपण करणार आहोत अगारोच्या ओटीजी मध्ये हराभरा कबाब, तोही अगदी सोप्या पद्धतीने। पॅन मध्ये पाणी आहे, यामध्ये आपण पालक, वाटाणा आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेत आहोत। अगदी एक 2 ते 3 मिनिटांसाठीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं। आता आपण वाटाणा आणि पालक यातलं सगळं पाणी सेपरेट करून घेणार आहोत। हलकं असं थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आणि यामध्येच थोडासा पुदिना टाकलेला आहे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या आणि पाणी न टाकता मिक्सरला अशा पद्धतीनं एकदम बारीक असं हे आपल्याला वाटून घ्यायचंय। यामध्येच एक उकडलेला साल काढून घेतलेला बटाटा खिसून टाकलेला आहे, सोबतच 100 ग्रॅम पनीर, जिरा पावडर 1 मोठा चमचा, धना पावडर 1 मोठा चमचा, चाट मसाला आणि चवीनुसार लाल चटणी टाकून घेतलेली आहे, सोबतच मीठ। अर्धा कप ब्रेडचे क्रम्स टाकून घेत आहोत आणि आता हे सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं। आता यामध्ये कुरकुरीतपणा येण्यासाठी कॉर्नफ्लोअर टाकत आहोत पाव कप। इथं आपण अगारोचा हा ओटीजी वापरतोय। सगळ्यात अगोदर आपण हा प्रीहीटला लावूयात। ओव्हन गरम होत आहे तोपर्यंत आपण आपल्या हराभरा कबाबला आकार देत आहोत। अशा पद्धतीनं गोल त्याची टिक्की करून घ्यायची आणि छान दिसावं यासाठी मधोमध असा काजू लावून घेतलेला आहे। ट्रेमध्ये खाली थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्याच्यावरती ही टिक्की ठेवून घेतलेली आहे। वरनं सुद्धा थोडंसं तेल स्प्रे करायचं आणि परत एकदा ओव्हनचं टेम्परेचर साधारण 25 ते 30 मिनिटांसाठी लावून आपण हा कबाब असाच बेक करून घेत आहोत। जसं की तुम्ही पाहू शकता, अगदी रेस्टॉरंट स्टाईल एकदम मस्त याला लुक आलेला आहे, कलर आलेला आहे, अजिबात कुठेही करपट झालेला नाहीये, तेलकट झालेला नाहीये, छान एकसारखा असा पद्धतीचा आपला हा हराभरा कबाब दिसतोय। तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर एन्जॉय करू शकता। माझ्याप्रमाणेच ही रेसिपी तुम्ही सुद्धा घरी एकदा नक्की ट्राय करा। खाण्यासाठी अतिशय स्वादिष्ट पौष्टिक असा आपला हा हराभरा कबाब या ओटीजी मध्ये तयार झालेला आहे। जर तुम्हाला हवं असेल तर या ओटीजीची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देते, तुम्ही चेक करू शकता। अगदी रिझनेबल प्राइस मध्ये तुम्हाला हा मिळेल।